कसं आहे मग 2025च्या होलीचं नियोजन नादच नाही करायचं. पुण्यात एवढं खतरनाक नियोजन होतं ना. तर कसं आहे पब्लिक, आदल्या दिवशी अनिकेत शेठचा फोन आला की उद्या अर्जंट आपल्याला पुण्याला जायचंय. कुठं जायचंय, काय जायचंय, आपल्याला हे काहीच सांगितलं नव्हतं. मग सकाळी सकाळी शुभमला म्हटलं आपल्याला काही करून अर्जंट पुण्याला निघावं लागतंय. तो पण 100 प्रश्न विचारत होता, पण मला काही माहितच नव्हतं. अनिकेत शेठ बोलले की निघालोय, मला फोन करा, तुम्हाला सांगतो कुठे यायचंय. ते बोलले की डायरेक्ट पारनेर मध्ये आपल्या शॉपवर या. तिथे गेलो तो बघतो तर डायरेक्ट हसत हसत कटिंग करत होते. म्हटलं काही विषय नाही. मग काय आता, हे आपले गणपत अण्णा आहे पारनेरचे टेडी. ते पारनेरच्या टेडी मध्ये नाही का ही लपलेले असतात आतमध्ये. पारनेरला आलो आणि गौरव भाऊला भेटलं नाही, असं कधीच होणार नाही. त्यांना डायरेक्ट अचानक भयानक धप्पा दिला. ते डायरेक्ट हँगच होऊन गेले. गौरव भाऊला आम्ही एवढे पारुशी दिसत होतो ना, त्यांना वाटलं की झोपे झोपेत डायरेक्ट मला भेटायला आले काय. शुभम सोबत गौरव भाऊचा रॉकी कसा खेळतोय मला तर भीतीच वाटते भाऊ. लहानपणी लय खतरनाक दसलेलं होतं मला एकदा. आम्ही काय सकाळी सकाळी निघालो, आम्हाला काहीच माहित नाही आज होळी बिळी काय. अनिकेत शेटणी पण काय सांगितलं नव्हतं आम्हाला तिघांना बी. नाही का पुण्यात होळीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं. ते मला नाही का आज सांगत होते जायच्या वेळेस. तिने डायरेक्ट माझी चेष्टाच केली आणि माझ्याकडे कपडे नव्हते. मग जाता जाता कपडे वगैरे घेतले. शेटचा डायरेक्ट व्हिडिओ कॉल चालू होता त्यांच्या हायकोर्टासोबत. वैष्णवदेवीच्या ब्लॉग मध्ये तर मोकार चव घातली होती आमच्या सागर दादांची. फायनली आम्ही 1-1:30 वाजता पुण्यात पोहोचलो. म्हणजे भोसरीमध्ये आलो होतो. मस्तपैकी तयार वगैरे झालो आणि डायरेक्ट लॉन्चमध्ये गेलो. कसा आहे मग धिंगाणा, नादच नाही करायचा. मला धिंगाणा करता आला नाही कारण मला कलरची ॲलर्जी आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपण पटकन बाहेर निघून यावा. इव्हेंटवरून निघाल्यावर डायरेक्ट आपल्या स्वप्नील दादांकडे गेलो. त्यांनी पण नवीन ब्लॉग चालू केलेले. जसा तुम्ही माझ्या ब्लॉगला सपोर्ट केला तसा त्यांना बी करा. चला मग काय स्वप्नील शेट, आम्ही पण निघतो परतीच्या प्रवासासाठी.